या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. 2 एप्रिल हा जागतिक स्वमग्नता जागृती दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून स्वमग्नता विकासासाठी कार्यरत अमन फाउंडेशन आज रंकाळा उद्यान येथे स्वमग्नता या अवस्थेबाबत समाजात जागृती व्हावी, ही मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात यावी या उद्देशाने अनेक उपक्रमाचे आयोजन केले होते. स्वमग्नता अर्थात ऑटिझम हा आजार नसून मेंदूच्या विकासात अर्थ येणारी अतिशय गुंतागुंतीची अवस्था आहे. जितक्या लवकर निदान तितक्या लवकर स्वमग्न मुलांमध्ये कौशल्य विकसित करण्याला वाव मिळतो, पण हे सत्य पालक लवकर स्वीकारत नाहीत. मुलांच्या पालकांनी येणाऱ्यांचे स्वागत ऑटिझम जागृतीच्या निळ्या रंगाने चेहऱ्यावर तसेच हातावर पेंटिंग काढून केले. तसेच स्वमग्न मुले व पालक यांचे राजहंस हे पथनाट्य रंकाळ्यावर ठिकठिकाणी सादर केले गेले. चालता बोलता या कार्यक्रमात उपस्थितांना ऑटिझम बाबत काही प्रश्न विचारून तसेच चर्चा घडवून आणण्यात आल्या. 2 एप्रिल ऑटिझम अवेअरनेस डे म्हणून आपण साजरा करतो, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर ही एक आम्हाला संधी आहे समाजासमोर येण्याची. हा अवेअरनेस डे आहे, म्हणजे जनजागृती करणं आवश्यक आहे. आणि आज पालक म्हणून आणि एका संस्थेची संस्थापिका म्हणून मला असं वाटतं की समाजामध्ये खरंच अजिबात जागृती नाही आहे, अगदी म्हणजे सगळ्याच क्लासमध्ये. तर या निमित्ताने आपण समाजामध्ये मिसळावं आणि त्यांना पथनाट्याच्या आधारे किंवा वेगवेगळी चित्र काढून किंवा रॅलीच्या आधारे आपण ऑटिझम समजून द्यावा. कारण असं होतं की बऱ्याचदा ऑटिझम हा लवकर लक्षात येत नाही. ही मुलं आहेत ती दिसताना नॉर्मल दिसतात, त्यांची लक्षणं अशी असतात की सुरुवातीला लहान मुलं जशी वागतात तशीच, पण एक वय पुढं गेलं की मग लक्षात यायला लागतं की हे काहीतरी विक्षिप्त आहे. आणि मग त्याच्यानंतर मग लक्षात यायला लागतं जोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. म्हणून अर्ली इंटरव्हेन्शन जितक्या लवकर कळू शकेल तेवढ्या लवकर आपण या मुलांसाठी त्यांचा विकास करू शकतो, त्यांच्या क्षमता वाढवू शकतो. आणि आमचा हाच प्रयत्न आहे की या सर्वांमुळं पालक आहेत त्यांनी दुर्लक्ष न करता ताबडतोब यावं. वेगवेगळ्या थेरपीज आहेत, असं वाटतं त्यांना की हा आजार आहे का की औषध घेऊन बरा होईल, तर असं नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आयुष्यभर त्यांच्यावरती काम करायला लागणार आहे. आणि आज मूल जे आहे त्याच्यापेक्षा त्याची प्रोग्रेस कशी होईल, त्याच्यापेक्षा ते स्वावलंबी कसं बनेल याच्याकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आता अमन फाउंडेशन गेली कित्येक वर्ष तुम्ही चालवताय, किती वर्ष झाली तरी या फाउंडेशन? अमन फाउंडेशनची स्थापना 2018च्या 2 एप्रिलला झाली, पण त्याच्यानंतर हळूहळू आता बाळसं धरत आहे असं म्हणायला पाहिजे. की आता आपलं एक सेंटर सुरू आहे, थेरपी सेंटर केअर नावाचं, सेंटर ऑफ ऑटिझम रिसोर्सफुल एज्युकेशन. म्हणजे सगळ्या प्रकारच्या थेरपीतून एकाच छताखाली सगळ्या प्रकारच्या थेरपीतून आपण त्यांना त्यांच्या क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करतो. हे करत असताना माझ्या लक्षात आलं की बऱ्याचदा या मुलांमुळं आई जरी शिक्षण तिचं भरपूर झालेलं असेल तरी तिला नोकरी सोडावी लागते किंवा त्या मुलाबरोबर दिवसभर राहावं लागतं. तर मग अशा स्त्रियांसाठी आणखीन ही मोठी मुलं आहेत, जसं आता तुम्ही ईशानशी बोलला, तर अशा मुलांसोबत काहीतरी करावं. तर आम्ही त्याच्यासाठी कृती हा प्रकल्प सुरू केलेला आहे. दिवाळीत तुम्ही बघाल तर आमच्यासारखे जे आम्ही काही वस्तू बनवलेल्या असतात अशा तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत, कारण या स्वतः आम्ही शोधून काढलेल्या आहेत त्याचे डिझाईन्स. तर साबण वेगवेगळ्या प्रकारचे किंवा आकाशकंदीलचे वेगवेगळे प्रकार आणि खूप छान. आणि ही मदत आम्ही सगळी पालकांनाच देतो. आता फाउंडेशनमध्ये किती मुलं आहेत तुमच्या इथे? आता आमच्याकडं 16 मुलं आहेत सध्या. त्याच्यातली जी 3-4 लहान मोठी मुलं आहेत ती कृती प्रकल्पात भाग घेत असतात आणि बाकीचे आहेत ते आपल्या थेरपी सेंटरला येत असतात. पण एका मुलामागं एक माणूस कंटिन्युअस लागत असतो, त्यामुळं आपल्याला हे खूप गुंतागुंतीचं आणि चिकाटीचं स्थिती असल्यामुळं हे ऐकताना आपल्याला वाटतं की एवढीच मुलं, पण ती एवढी आम्हाला मॅनेज करताना आता अजून स्टाफची खूप गरज आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामधला प्रशिक्षित स्टाफसुद्धा मिळत नाही, त्यामुळं आम्हालाच त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग करावं लागतं. समाजासाठी तुम्ही ह्या अवेअरनेस म्हणजे ह्या स्वमग्न मुलांसाठी काय संदेश द्याल? स्वमग्न मुलांच्या पालकांची हीच इच्छा असते की समाजाने बळ द्यावं. पण बऱ्याचदा आम्ही या मुलांना घेऊन कुठे गेलो की म्हणजे अक्षरशः काही ठिकाणी तर आम्हाला आवर्जून बर्थडे म्हणा किंवा इतर काही कार्यक्रम असतील तर आम्हाला टाळलं जातं, कारण आमची मुलं आहेत ती स्वस्थ बसत नाहीत, ओढाओढी करतात किंवा ॲग्रेसिव्ह होतात. तर समाजानं हे समजून घेतलं पाहिजे. पाश्चात्य देशामध्ये आज खूप बळ मिळतं, पण इथं आम्हाला सांगितलं जातं, उपदेश केले जातात की तू किती उर्मट आहे, तुम्ही कशाला याला घेऊन आलात. तर हा समजून घेऊन उलट तुम्ही आम्हाला जर मदत केली तर आम्ही आमच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणू शकू आणि यांचं भविष्य उज्ज्वल करू शकू. तर आज 2 एप्रिल ऑटिझम अवेअरनेस डे म्हणून आपण साजरा करतो, तर त्याबद्दल काय सांगाल? आपल्याबरोबर आजूबाजूला अशी अनेक मुलं आहेत ज्यांना वेगवेगळे आजार आहेत
बरेचसे दुर्मिळ आजार आहेत ज्याच्याबद्दल विशेष माहिती पण नाही आहे लोकांना. त्यातीलच एक भाग म्हणजे ऑटिझम हा एक आहे. ॲक्च्युली ह्याला आजार असं म्हणता येत नाही, पण काही डिसऑर्डर्समध्ये हा ऑटिझम हा मोडतो आणि यासाठी अवेअरनेस होणं अत्यंत गरजेचं आहे. जरी ऑटिस्टिक मूल आपल्या घरामध्ये असेल तर त्याला काही थेरपीजमुळं आपण सपोर्टिव्ह थेरपीज देऊन त्यांचं जगणं सुसह्य करू शकतो. आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ऑटिझम या घटकाकडे त्यावरच अवलंबून आहे की त्या मुलाचं आणि त्या कुटुंबाचं आयुष्य कसं सुखकर होईल. जनजागृती हा सगळ्यात मोठा भाग आहे याच्यामध्ये आणि जनजागृतीसाठी सगळ्यांनी पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे. किती वर्षाची आहे ती? 11 इयर्स. शाळेला जाते? हो, जाते. आता कितवीला आहे? म्हणजे केअर सेंटर आहे त्यांचं. सेंटरमध्ये थेरपी एक्सरसाइज वगैरे घेतात त्यांनी, स्पीच थेरपी वगैरे. मग त्या सेंटरमध्ये सगळं शिकवतात त्यांना. मग म्हणजे तुम्हाला कधी कळालं की ती एक स्वमग्न आहे असं? प्रेग्नन्सीमध्ये समजलं आम्हाला. प्रेग्नन्सीमध्ये. मग त्यानंतर जन्मल्यानंतर तुम्ही तिच्यावर कधी म्हणजे उपचार कधी चालू केले? जन्मल्यानंतर लगेच चालू केले उपचार. डॉक्टरांना वगैरे सगळं विचारून आम्ही मग तिची औषधं वगैरे काय काय सगळ्यांना, फिजिओथेरपिस्ट वगैरे ते सगळ्यांना विचारून मग औषधं वगैरे चालू केले. मग तिला काय आवडतं करायला जास्तीत जास्त? तिला म्युझिक आवडतं खूप, गाणी पण आवडते. तिला डान्स करायला खूप आवडतं तिला. म्हणजे बाकी गोष्टी ती करते. प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमांचे संयोजन दीपा शिपूरकर यांनी केले. संदीप पाटील, अभिजित रोटे, क्रांतिसिंह चव्हाण, कपिल मुळे, विनायक देसाई तसेच अमन फाउंडेशनचा स्टाफ, पालक यांनी परिश्रम घेतले. ग्रंथ बुक वर्ल्ड व जीवेश्वर फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले. उपक्रमास अविनाश शिरगावकर, डॉक्टर शशिकांत कुंभार, सुरेश शिपूरकर, मीना शेषू, डॉक्टर दीपक भोसले, डॉक्टर सोनिया राजपूत, पत्रकार राजा उपळेकर, कृष्णा गावडे, डॉक्टर प्रवीण नाईक, डॉक्टर ऋषिकेश पोळ, सदाशिव रेडेकर, सागर बकर, विजय धर्माधिकारी, डॉक्टर विद्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विशेष शिक्षक, थेरपिस्ट, हितचिंतक यांनी उत्स्फूर्तपणे उपक्रमात भाग घेतला.